नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करियर पॉइंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे आजच जो पेपर क्रमांक 1 झाला, टीईटी पेपर क्रमांक 1, या पेपरमधील मराठी भाषा या विषयाच्या संदर्भाने जे आलेले 30 प्रश्न आहेत, या 30 प्रश्नांची आन्सर की आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। ही अंदाजित आन्सर की असणार आहे, त्यामुळे या आन्सर की मध्ये 1-2 प्रश्नांची उत्तरे मागे पुढे होऊ शकतात। ती तुम्ही ज्यावेळेस परीक्षा विभागाची आन्सर की येईल त्यावेळेस तुम्ही निश्चितच टॅली करा। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण या आन्सर की मध्ये जास्त चर्चा करणार नाही आहोत, तुम्हाला फक्त आन्सर सांगू आपण आणि 2-3 दिवसाच्या नंतर आपण डिटेलमध्ये विश्लेषण करणारे व्हिडिओ बनवूयात। तर बघा, आजचा झालेला टीईटी पेपर क्रमांक 1 मराठी भाषा प्रश्न क्रमांक 1, पुढीलपैकी पूर्ण वर्तमान काळाचे वाक्य कोणते? तर ते वाक्य आहे पर्याय चौथा, मधुने लाडू खाल्ला आहे। त्यानंतर पुढील प्रश्न बघा, भुजंग प्रयात वृत्तातील गण कोणते? तर ते गण आहेत य य य य म्हणजे पर्याय 2। त्यानंतर पुढील प्रश्न, संत म्हणती सप्तपदे सहवासे सख्य साधूशी घडते या ओळीतील अलंकार कोणता आहे? तर एकदम सोपा विचारला अलंकार, अलंकार आहे अनुप्रास पर्याय 2। त्यानंतर पुढीलपैकी औष्ठ्य वर्ण कोणता? भ, ल, श आणि ह। तर औष्ठ्य वर्ण आहे भ म्हणजे पर्याय 1। त्यानंतर आपल्याला कविता दिलेली आहे, या कवितेमधून प्रश्नांची उत्तरे आपल्याला शोधायची आहेत। तुम्ही व्हिडिओ पॉज करा किंवा तुमच्याकडे ऑलरेडी प्रश्नपत्रिका आहे आणि मला वाटतं एकदम सोपा भाग होता, तरी आपण बघूयात। प्रश्न क्रमांक 5वा, या कवितेत कोणाचे वर्णन केले आहे? तर अपंगाचे वर्णन केले आहे पर्याय 3। त्यानंतर पुढील प्रश्न, त्याचे हातपाय का थरथरत आहेत? तर त्याचे हातपाय जे आहेत ते थरथरत आहेत उपासामुळे म्हणजे पर्याय 2। त्यानंतर दीनबंधू कोणास म्हटले आहे? तर दीनबंधू जो दान करतो म्हणजे त्या दीनबंधू हे मजुरास म्हणले आहे, बरोबर आहे, मजुरास म्हणले आहे म्हणजे पर्याय 3। त्यानंतर भिकाऱ्यास बघून मजुराने काय केले आहे? तर भिकाऱ्यास बघून मजुराने पर्याय 2 भिकाऱ्याच्या ओंजळीत खिशातील सर्व पैसे टाकले आहेत। त्यानंतर पुढील प्रश्न, केशवसूत या टोपण नावाने लेखन करणाऱ्या साहित्यिकाचे नाव काय? तर कृष्णाजी केशव दामले म्हणजे पर्याय 2। त्यानंतर पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह असायला हवे? तर ताई म्हणाली आज अजिंक्य किती छान बोलला। तर ताई म्हणाली म्हणजे बोलणाऱ्याचे वाक्य आहे, ते बोलणाऱ्याच्या तोंडातून निघणारे, म्हणून आपल्याला पर्याय 4 उत्तर घ्यावा लागेल, ज्याला आपण दुहेरी अवतरण चिन्ह असं आपण म्हणतो किंवा डबल युनिटेड कॉमा, तो इंग्लिशमध्ये होईल। पुढे बघा प्रश्न काय आहे, धाकट्या भावाला राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे पहिले पारितोषिक मिळाले, त्याला लिहिलेले पत्र कोणत्या प्रकारचे असेल? एकदम सोपा प्रश्न, इथं चौकशी नाही, तक्रार नाही, मागणी येणारच नाही, एकदम सोपा प्रश्न झाला। पर्याय 2 अभिनंदन पत्र, साहजिकच क्रमांक आल्यामुळे आपण त्याचं अभिनंदन करू। पुढे जाऊया, कोणत्याही प्रश्नाचे लगेच उत्तर देणारा, तर त्याला आपण काय म्हणू? हजार जबाबी, म्हणजे हा पण एकदम सोपा प्रश्न आला, शब्दसमूहाबद्दल शब्द यावर आधारित होता। त्यानंतर पुढे प्रश्न, लेखक भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ हा पुरस्कार केव्हा प्राप्त झाला? आता याच्यामध्ये थोडीशी गफलत होऊ शकते की एक दिवशी जाहीर होतो, एक दिवशी पुरस्कार प्राप्त होतो, परंतु इथे आन्सर आपल्याला थोडंसं संयुक्तिक वाटणार आहे पर्याय 1। इथं थोडंसं कन्फ्युजन होण्याची शक्यता असू शकते, ठीक आहे, पण पर्याय 1 उत्तर घ्या। त्याच्यानंतर 14वा प्रश्न, पंजाबमधील घुमान येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? तर पंजाब येथे जे झालेलं होतं त्याचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहे डॉक्टर सदानंद मोरे म्हणजे पर्याय 3। त्यानंतर पुढे जाऊया, सभा या शब्दाचे लिंग कोणते? तर या सभा या शब्दाचे लिंग आहे स्त्रीलिंग। एकदम सोपा प्रश्न, ती सभा म्हणले की तुम्हाला ते थोडंसं लक्षात येतं। त्यानंतर पुढे जाऊया, तुम्ही स्वतःला काय समजता यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार कोणता? आणि तुम्हाला दोन्ही म्हणजे दोन्ही शब्दाला अधोरेखन आहे, तुम्हीला आणि स्वतःला पण, मग एकदा तुम्ही पुरुषवाचक, स्वतःला आत्मवाचक म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर येईल। त्यानंतर तुम्हाला उतारा दिलाय, तुम्ही व्हिडिओ पॉज करून उतारा वाचा किंवा तुमच्याकडे ऑलरेडी ती प्रश्नपत्रिका आहे। मग आता लगेच आपण प्रश्न बघूयात। ज्योतिबांच्या मते जगातील सर्वात पवित्र माणूस कोणता? तर पर्याय म्हणजे उतार्यानुसार उत्तर आहे पर्याय 2
ज्याचे मन सत्याने पवित्र झालेले असते तो जगातील सर्वात पवित्र माणूस असतो. त्यानंतर पुढील प्रश्न, मनुष्याला आरोग्य व संपत्ती कशामुळे मिळते? तर उतार्यानुसार उत्तर आहे पर्याय 1 निर्दोष व उद्योगी जीवनामुळे. त्यानंतर पुढील प्रश्न, आळशी मनुष्य कसा असतो? तो समाधानी असतो, तो समाजाचा नायक असतो, तो दुष्ट व समाजाचा शत्रू असतो. मग आळशी मनुष्य उतार्यानुसार तो दुष्ट व समाजाचा शत्रू असतो, म्हणजे पर्याय 3 उत्तर घ्यावं लागेल. त्यानंतर धैर्यशील माणूस कसा ओळखावा? तर तो सत्यप्रेमी, निर्मळ व शांत मनाचा असतो, म्हणजे पर्याय 3 आपल्याला इथं उत्तर घ्यावं लागेल. त्यानंतर पुढील प्रश्न व्याकरणावर आधारित आहेत. टवटवीत शब्दाचा अचूक विरुद्धार्थी. टवटवीत, तर टवटवीतच्या विरुद्ध येईल मलूल, म्हणजे पर्याय 3. त्यानंतर आता थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरू करूया. तर बघा थोडंसं आपल्याला वाचतानाच लक्षात यायला की चूक कुठे आहे. कार्यक्रमाला मध्ये चूक आहे, म्हणजे मग कुठं चूक आहे? कार्यक्रमाला ऐवजी कार्यक्रम असं पाहिजे होतं ना. म्हणून पर्याय प्रश्न क्रमांक 22चं उत्तर पर्याय 2 असेल. त्यानंतर साखरवाडी या शब्दात खालीलपैकी कोणता शब्द नाही? बघा साखर आहे, सार पण आहे, त्याच्यानंतर साडी पण होईल, म्हणजे कुठला तरी एक शब्द आपल्याला इकडे तिकडे घेऊन मिक्स करता येईल, पण वडी तयार होणार नाही कारण इथं वा आहे, त्याच्यामुळे मग ते शक्य नाही. मग कोणता तयार होणार नाही? तर पर्याय 3 वडी तयार होणार नाही. त्यानंतर पुढे जाऊया. धूम ठोकणे वाक्प्रचाराचा अर्थ कोणता? तर हे खूप मार देणे, कपडे धुणे याचा काही संदर्भ लागत नाही, तर तो पर्याय 1च घ्यावा लागेल आपल्याला, वेगाने धावणे. त्यानंतर खालीलपैकी कोणती रूपे रची नाहीत? आता सर्व आहे, सम्राट आहे, राष्ट्रपण आहे, म्हणजे र आहे त्याच्यामध्ये, मग उत्तर घ्यावं लागेल आपल्याला यापैकी नाही, असं उत्तर घ्यावं लागेल. त्यानंतर पुढे बघा अचूक शब्द कोणता? पुनर्वसन. बघा अचूक व शब्द चारही सारखेच वाटतात आपल्याला, परंतु तुम्ही करेक्ट उच्चार आणि वाचन केलं तर पर्याय क्रमांक 1 पुनर्वसन हाच बरोबर आहे. 2, 3 आणि 4 मध्ये चूक आहे. त्यानंतर पुढे बघा पुढीलपैकी कोणत्या गटातील शब्द क्रियाविशेषण या शब्द जातीतील आहे? क्रियाविशेषण या शब्द जातीतील आहे, तर तो आता आणि इकडे, म्हणजे पर्याय 3 असं आपलं उत्तर असेल. त्याच्यानंतर पुढील प्रश्नाकडे जाऊया. पुढीलपैकी धातू साधित विशेषण कोणती? धातू साधित विशेषण कोणती? बघा आता वाहती नदी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे, कारण वाह काय आहे? धातू आहे, लगेच आपल्याला ते क्लिक होतं. त्यानंतर पुढील प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या वाक्यातील क्रियापद सकर्मक आहे? गवळी धार काढतो, आंबा नासका निघाला, मला घरी यावयास रात्र झाली, सुनील उद्या पुण्याला जाईल. तर आपल्या उत्तर करेक्ट असणार आहे गवळी धार काढतो. ठीक आहे. आणि शेवटचा प्रश्न बघा, मराठीतील आद्य ग्रंथ कोणता? तर विवेक सिंधू हा मराठीतील आद्य ग्रंथ मानल्या जातो. कारण यापैकी नाहीवर जर बोलायचं झालं, जर तुम्हाला अजून थोडंसं कन्फ्युजन होईल, परंतु फक्त लक्षात घ्या, जर अलीकडं जर काही तज्ज्ञ समिती नेमली होती, तर या समितीनुसार मराठीतला आता आद्य ग्रंथ जो होणार आहे तो गाथा सप्तशती होणार आहे. परंतु तुम्ही लक्षात घ्या आपलं उत्तर विवेक सिंधूच असणार आहे. परंतु जर एखाद्या वेळेस परीक्षा विभागाला ते अपेक्षित असेल तर सातवाहन राजा भास यांचा गाथा सप्तशती हा जर अपेक्षित असेल तर थोडंसं कन्फ्यूज होऊ शकतं, परंतु 99% उत्तर विवेक सिंधूच असायला हवं. ठीक आहे. बघा सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की हे अंदाजित आन्सर की आहे, त्याच्यामुळं कमी आले जास्त आले जास्त घाबरू नका. एक दोन प्रश्न मागे पुढे होऊ शकतील. विभागाचं ज्यावेळेस म्हणजे परीक्षा विभागाची ज्यावेळेस उत्तर तालिका येईल त्यावेळेस तुम्ही मात्र तिच्यावर विश्वास ठेवायचा आहे. तरी पण हिचा देखील आम्ही अभ्यास केला आणि अभ्यास करूनच ही आन्सर काढलेली आहेत. त्याच्यामुळं मी तुम्हाला सांगतो की फक्त 2 प्रश्न मागे पुढे होऊ शकतात, जास्त कन्फ्युजन असणार नाही. आलं लक्षात. यानंतर जे काही राहिलेले विषय आहे, इंग्लिश असेल, गणित असेल, परिसर अभ्यास असेल किंवा मानसशास्त्र असेल, जसं जसं आपल्याला वेळ मिळेल तसं तसं आपण 1 तास अर्ध्या तास अशा फरकानं आन्सर की टाकू, त्याच्यावरही आपण चर्चा करू. मला वाटतं हा व्हिडिओ तुम्ही जास्त सिरियस बघू नका आणि लगेच 2 दिवसाच्या शांत बसा आणि लगेच एकतर टॅटच्या अभ्यासाला लागा आणि दुसरी गोष्ट किंवा CTET ज्यांनी फॉर्म भरला आहे त्याच्या अभ्यासाला लागा. ठीक आहे. धन्यवाद.